कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून वाहायला आरंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत वाहत येणे अथवा देवीला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन। कुंकू हे शक्तिरूपी आहे, म्हणजेच कुंकवामध्ये देवी तत्व ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे। याच कारणाने देवीला कुंकुमार्चन केल्यावर देवीच्या मूर्तीतील शक्तितत्व कुंकवामध्ये येते। नंतर ते कुंकू आपण आपल्याला कपाळावर लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते, म्हणून देवीला कुंकुमार्चन केलं जातं। देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे। काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणावर वाहिलं जातं। मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट किंवा काही जण उजव्या हाताचा अंगठा, मधलं बोट आणि करंगळी या 3 बोटाने करतात, तर काही ठिकाणी मधलं बोट आणि अंगठा या 2 बोटांनी कुंकुमार्चन केलं जातं। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुंकुमार्चन करावं।